डिझाईन ऑफ शाफ्ट तुमच्या सिलेबसमध्ये याचं नाव असणार डिझाईन ऑफ शाफ्ट कीज अँड कपलिंग, म्हणजे शाफ्ट की आणि कपलिंग हे सगळं कंबाईन केलेलं असणार आहे. ठीक आहे, पण हे तिन्ही वेगवेगळे टॉपिक आहेत, हे सगळे एका युनिटमध्ये एकत्र आणले. आता ट्रान्समिशन शाफ्ट म्हणजे काय? ट्रान्समिशन शाफ्ट तर आपल्याला एका पॉवर ट्रान्समिटिंग डिव्हाइस पासून दुसऱ्या पॉवर ट्रान्समिटिंग डिव्हाइसला जर पॉवर ट्रान्समिट करायची असेल, मोशन ट्रान्समिट करायचे असेल, तर आपण काय करतो बाळांनो, की हे शाफ्ट माउंट करतो आणि या शाफ्ट वरून ती मोशन किंवा पॉवर काय होत असते, ट्रान्समिट होत असते. त्याच्यामधला मी एक शाफ्ट जो आपण रेग्युलर बघतो तो मी इथे ड्रॉ केला. आता या शाफ्ट मध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तुमच्या एक लक्षात येईल, तर सगळ्यात सेंटरला डायमीटर सगळ्यात जास्त आहे आणि त्यानंतर इथं स्टेप्स प्रोव्हाइड केलेले आहेत. स्टेप्स ह्यालाच नॉर्मली आपण शोल्डर म्हणतो. शोल्डर म्हणजेच ह्याचा एंड पोर्शनचा डायमीटर सगळ्यात कमी असतो आणि सेंटरचा डायमीटर सगळ्यात जास्त असतो. मग ही टर्म ट्रान्समिशन शाफ्ट म्हणजे काय? इट इज नॉर्मली रेफर्स टू अ रोटेटिंग मशीन एलिमेंट. त्याचा क्रॉस सेक्शन कसा आहे? सर्क्युलर क्रॉस सेक्शन अँड विच इज यूज टू सपोर्ट द पॉवर ट्रान्समिटिंग एलिमेंट्स. आता कुठले कुठले पॉवर ट्रान्समिटिंग एलिमेंट सपोर्ट करतोय? नॉर्मली शाफ्टवरती आपण काय काय माउंट करतोय? तर गिअर्स, पुलीज, स्प्रॉकेट्स आणि हे माउंट करून आपण पॉवर काय करतो? ट्रान्समिट करतो. एक एक्झाम्पल दाखवतो. आपण जो आतापर्यंत बेल्ट ड्राईव्ह घेत होतो, बेल्ट ड्राईव्ह, त्या बेल्ट ड्राईव्ह मध्ये हे असा शाफ्ट असायचा बघा. हा जर ओरिजिनल मध्ये बघितला तर हा शाफ्ट असा असायचा, हा दुसरा शाफ्ट. आणि या शाफ्ट कडून या शाफ्टला पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी इथं पुली माउंट केलेली असायची अशी. ही एक पुली, तशीच इथं पण पुली असायची आणि याच्यावरती आपण बेल्ट टाकून पॉवर ट्रान्समिट करतो. म्हणजेच हे शाफ्ट जे आहेत ते पॉवर ट्रान्समिटिंग डिव्हाइसेस जे आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण यूज करतो. आणि दुसरं पॉवर पण ट्रान्समिट करतात, म्हणून याला काय म्हणतो बाळांनो आपण? ट्रान्समिशन शाफ्ट. तुम्ही कुठल्या पण शाफ्टचा जर क्रॉस सेक्शन घेतला, क्रॉस सेक्शन म्हणजे मधून कुठून कधी कट केला तर तो क्रॉस सेक्शन हे नेहमी काय असणार? सर्क्युलरच असणार. आता तुम्ही कुठल्या पण इंडस्ट्रीमध्ये जावा किंवा कुठल्या पण मशीनमध्ये जावा किंवा गिअर बॉक्स मध्ये बघा, हा शाफ्ट सेंटरला मॅक्सिमम डायमीटरचा असतो आणि एंडला निमुळता होत गेलेला असतो. हे शोल्डर्स का प्रोव्हाइड केलेले असतात? तर पॉवर ट्रान्समिटिंग एलिमेंट आपण याच्यावरती फिट करतो, मग त्याची जी मोशन आहे ती रिस्ट्रिक्ट करण्यासाठी आपण इथं एंडला हा शोल्डर दिलेला असतो. एक एक्झाम्पल सांगतो. समजा मला एक पुली याच्यावरती माउंट करायची आहे, पुली. तर मी काय करणार, ही समजा ती पुली आहे. ह्या पुलीचा हा होलचा डायमीटर जो आहे, हा म्हणजे या शाफ्टचा हा डायमीटर असायला पाहिजे. मग मी ज्या वेळेला ही पुली इथे इन्सर्ट करणार त्यावेळेला ही पुली अशी बसेल बघा. ही पुली मी इथे टाकली, मी म्हणजे आता काय केलं, याचा साईड व्ह्यू दाखवा. म्हणजे या शाफ्टचा हा आउटर डायमीटर म्हणजे या होलचा इनर डायमीटर असणार आणि दुसरं या बाजूला बघा हा डायमीटर एक्सिस असल्यामुळे ही पुली पॉवर ट्रान्समिट होताना जी फोर्सेस ऍक्ट होतात त्यामुळे या बाजूला मूव्ह होणार नाही आणि दुसऱ्या बाजूला मूव्ह होऊ नये म्हणून लॉकनट लावतो आपण. दुसऱ्या बाजूला मूव्ह होऊ नये म्हणून इकडे लॉकनट लावतो, म्हणजे आहे या पोझिशन वरती ती रिजिडली फिक्स होणार. मग ही ऍक्सियल डायरेक्शनची मुवमेंट पॉवर ट्रान्समिटिंग एलिमेंटची अवॉइड करण्यासाठी आपण हा डायमीटर रिड्यूस करत जातो. मग आता इथे मी एक पुली माउंट केली, एंडला हा शाफ्ट फ्रीली फिरावा म्हणून आपण इथं बेरिंग माउंट करतो, बेरिंग. बरोबर? म्हणून एंडचा पोर्शन जो असतो तो सगळ्यात स्मॉलेस्ट डायमीटरचा असतो. एंड पोर्शन सगळ्यात स्मॉलेस्ट. सेम या बाजूला. आता याच्यामध्ये हा तुम्हाला एक स्लॉट बघायला मिळेल बघा, असा स्लॉट आहे का? हा स्लॉट म्हणजे काय आहे? तर हा एक कीवे असतो, कीवे. आणि या कीवे मध्ये आपण काय करतो? की इन्सर्ट करत असतो. जी की ही बाळांनो तुमच्या या पॉवर ट्रान्समिटिंग एलिमेंट वरती पण राहते आणि याच्यावरती. आता इथे मी बेरिंग दाखवले, तर बेरिंग असल्यावर की येणार नाही, तर ती की इथं असायला पाहिजे. म्हणजे की इन्सर्ट केली तर या शाफ्टची पॉवर ट्रान्समिटिंग एलिमेंटला किंवा पॉवर ट्रान्समिटिंग एलिमेंटची शाफ्टला मोशन का होईल?
ट्रान्समिट होईल. मग हे जे शाफ्ट आहेत, हे शाफ्ट नॉर्मली एक 4 टाईपचे आहेत जे आपण ऍक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये यूज करतो. मग कुठल्या कुठल्या टाईपचे शाफ्ट आहेत? तर पहिला आहे तो म्हणजे ऍक्सल. आता ऍक्सल म्हणजे काय? ऍक्सल हा असा एक शाफ्ट आहे जो कोणत्याही रोटेटिंग इलेमेंट्सला काय करतो बाळांनो? सपोर्ट करतो. मग कोणते कोणते रोटेटिंग एलिमेंट्स? व्हील्स, हॉइस्ट ड्रम्स, रोप्स, हे सगळे जे काही इलेमेंट्स आहेत, ह्या सगळ्या इलेमेंट्सला जो सपोर्ट करतो त्याला काय म्हणतो आपण? ऍक्सल. नॉर्मली ऍक्सल हे स्मॉल साईजचे असतात जे फक्त पुली विलीला सपोर्ट करण्यासाठी आपण युज करतो. एक्झाम्पल सांगतो, जर तुम्ही कधी पण विहिरीवरती गेला असेल तर पाणी काढण्यासाठी जी रोप असतो, त्या रोपची एक पुली असते बघा, त्याला एक छोटासा शाफ्ट असतो, त्या छोट्याशा शाफ्टला काय म्हणतो आपण? ऍक्सल. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे स्पिंडल. ही टर्म तुम्ही भरपूर वेळेला ऐकली असेल, बरोबर आहे, मशीन टूलमध्ये. स्पिंडल. स्पिंडल म्हणजे काय? एकदम शॉर्ट रोटेटिंग शाफ्ट. एकदम शॉर्ट रोटेटिंग शाफ्ट ह्याला काय म्हणतो आपण? नॉर्मली स्पिंडल. आता हा स्पिंडल जो असतो तो नॉर्मली टेपर स्टिक असते. म्हणजे तुम्ही कुठल्या पण मशीन टूलमध्ये बघितला तर तुम्ही ज्या वेळेला टूल इन्सर्ट करता त्यावेळेला त्याचा एंड पोर्शन हा असा टेपर्ड असतो. म्हणजे तुम्ही टूल जरी घेतलं कुठलं पण ड्रिलिंगचं वगैरे, ह्या बाजूला टूल असते बघा, ड्रिलिंगचं टूल, तर याचा एंड पोर्शन हा नॉर्मली टेपर्ड असतो. मग शॉर्ट स्पिंडल मध्ये ज्याचा एंड पोर्शन टेपर्ड असतो, आता मी हे टूल माउंट करायचं असेल तर ह्याच टेपर्ड पोर्शनचा काय असायला पाहिजे? इकडे स्पिंडल असायला पाहिजे. तर हा स्पिंडल असतो, हा रोटेटिंग असतो आणि ज्याच्यामध्ये हा टेपर पोर्शन असतो टू अकॉमोडेट द टूल्स, त्याला म्हणतो आपण स्पिंडल. आणि ही स्पिंडल ही टर्म नॉर्मली टेपर पोर्शन ज्याच्यामध्ये अवेलेबल असते की त्याच्यावरून आलेली आहे. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? स्पिंडल. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे शाफ्टचा तिसरा टाईप जो आहे तो म्हणजे काउंटर शाफ्ट. काउंटर शाफ्ट. आता काउंटर शाफ्ट म्हणजे काय? हा सेकंडरी शाफ्ट असतो. एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा हा फर्स्ट शाफ्ट आहे, इथं हे एंडला बेरिंग आहेत असं म्हणा, शाफ्टच्या एंडला नॉर्मली सपोर्टसाठी बेरिंग असणार आणि याच्यावरती मी एक पुली माउंट केली जी इलेक्ट्रिक मोटरला जोडली. इलेक्ट्रिक मोटरला, सॉरी हे असं आहे, स्ट्रेट आहे आणि इथून ह्याच्यावरती गिअर आहे. ह्या गिअर कडून मी दुसऱ्या गिअरला पॉवर ट्रान्समिट केली, परत याच्यावरून तिसऱ्या गिअरला पॉवर ट्रान्समिट झाली. म्हणजेच काय झालं बघा, इथं माझा मेन आउटपुट आहे, हा आउटपुट आहे. इलेक्ट्रिक मोटर कडून या शाफ्टला मोशन आली, या शाफ्ट कडून ह्या शाफ्टला मला ट्रान्समिट करायचे आहे, पण ट्रान्समिट करताना नॉर्मली काय होतंय, गिअरचे डायमेन्शन एका परमिसिबल लिमिट पर्यंतच मला वाढवता येतात, नाहीतर ते बल्की होतात, मॅन्युफॅक्चरिंग डिफिकल्ट होतं, हेवी होतात. मग त्यासाठी आपण काय करतो, स्मॉल साईजचे गिअर घेतो आणि हे मधलं डिस्टन्स ब्रिज करण्यासाठी मी इथं एक सेकंडरी शाफ्ट टाकलाय. सेकंडरी शाफ्ट, हा जो सेकंडरी शाफ्ट असतो त्याला काय म्हणायचं बाळांनो? काउंटर शाफ्ट. नॉर्मली गिअर बॉक्सेस मध्ये एका शाफ्ट पासून दुसऱ्या शाफ्टला किंवा एका गिअर पासून आउटपुटच्या गिअरला पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी आपण हा इंटरमिजिएट शाफ्ट यूज करतो, त्याला म्हणतो आपण काउंटर शाफ्ट. ठीक आहे, म्हणजेच काय? काउंटर शाफ्ट म्हणजे इट इज द सेकंडरी शाफ्ट नॉर्मली used to drive the main shaft from the main shaft and to transmit the power to the driven shaft. हा म्हणजे काय असतो बाळांनो? काउंटर शाफ्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो म्हणजे लाईन शाफ्ट. लाईन शाफ्ट. आता लाईन शाफ्ट म्हणजे काय? तर नंबर ऑफ शाफ्ट हे एका लाईन मध्ये, हा पहिला शाफ्ट, हा दुसरा शाफ्ट, हा तिसरा शाफ्ट, म्हणजे हे डिस्टन्स खूप मोठं आहे. तर सिंगल शाफ्ट मला तेवढ्या साईजचं मॅन्युफॅक्चरिंग करायला डिफिकल्ट आहे. मग मी नंबर ऑफ शाफ्ट घेणार आणि हे कपलिंगनी एकमेकाला कनेक्ट करणार, कपलिंगनी. आणि कपलिंगनी कनेक्ट करून अलॉंग द ऍक्सिस मी ती पॉवर ट्रान्समिट करणार बाय युझिंग द नंबर ऑफ शाफ्ट. तर याला आपण म्हणतो बाळांनो लाईन शाफ्ट. आणि हे लाईन शाफ्ट नॉर्मली वर्कशॉप मध्ये एकदम पॉप्युलर आहे. हे नंबर ऑफ ड्राईव्ह साठी यूज करतो. म्हणजे काय?
इथं मोटर असते, मोटर एक दाखवतो. ही समजा तुमची मोटर आहे. ह्या मोटरची मला पॉवर ट्रान्समिट करायची आहे. इथे एक पॉवर ड्राईव्ह लिहिलेली आहे, इथे एक मशीन आहे. इथं पॉवर ट्रान्समिट एलिमेंट आहे, इथे एक मशीन आहे. म्हणजे काय, मोटर एकच आहे, नंबर ऑफ मशीन्स वर्क व्हायला. अनेक शाफ्ट असेल तर अनेक मशीन, अनेक शाफ्ट असेल तर अनेक मशीन. म्हणजेच ग्रुप ऑफ मशीन्स बाय युझिंग सिंगल मोटर वर्क करायचं असेल तर आपल्याला हा शाफ्ट लागतो. त्यालाच म्हणतो आपण लाईन शाफ्ट. म्हणजे एकाच ऍक्सिस वरती नंबर ऑफ शाफ्ट कपलिंगने कनेक्ट करायचे, त्याला म्हणायचं लाईन शाफ्ट. मग हे माझं शाफ्टचे नंबर ऑफ टाईप्स आहेत. मग आता मला जर शाफ्टचं डिझाईन करायचं असेल, कारण की आपण जो टॉपिक बघायला तो काय, डिझाईन ऑफ शाफ्ट. मग जर मला शाफ्टचं डिझाईन करायचं असेल तर शाफ्ट मध्ये कोणते कोणते स्ट्रेसेस ऍक्ट होत असतील. मी तुम्हाला इथे एक केस दाखवतो, त्यावरून तुम्ही सांगा मला. समजा हा एक शाफ्ट आहे, एंडला ही बेरिंग आहे, एंडला ही बेरिंग आहे, ठीक आहे, जे सपोर्ट आहे. हा तुमचा शाफ्ट आहे. तर या शाफ्ट वरती कोणते कोणते स्ट्रेसेस ऍक्ट होत असतील, त्यासाठी मी काही केसेस सांगतो. एक, या शाफ्टचं स्वतःचं वेट किंवा त्याच्यावरती कुठला एलिमेंट माउंट केला असेल तर त्याचं वेट ऍक्टिंग डाऊनवर्ड असणार, हे एक. हा शाफ्ट रोटेट करायचा म्हणजे ह्याच्यावरती टॉर्क अप्लाय व्हायला पाहिजे. टॉर्क अप्लाय झाला तर हा शाफ्ट रोटेट होईल, बरोबर. एक वेट सगळे डाऊनवर्ड ऍक्ट होत असतील, म्हणजे टॉर्क असणार, हे वेट असणार, ठीक आहे. किंवा जर हेलिकल गिअर असेल, हेलिकल गिअर, तर काय होतंय, ऍक्सियल डायरेक्शनला पण फोर्स ऍक्ट होतो. ऍक्सियल डायरेक्शनला पण फोर्स ऍक्ट होतो. म्हणजेच ऍक्सियल डायरेक्शनला फोर्स आहे, व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स आहे, आणि ह्याच्यावरती टॉर्क पण अप्लाय झालाय. तर नॉर्मली कुठल्याही शाफ्टवरती हे सगळं सायमल्टेनियसली ऍक्ट होत असतं, एवढ्या सगळ्या गोष्टी. तर कोणत्याही शाफ्टवरती कोणते कोणते स्ट्रेस ऍक्ट होत असते. आता मी जे केसेस दाखवले त्यावरून तुम्ही सांगा की या शाफ्टवरती कोणते कोणते स्ट्रेसेस ऍक्ट होत असतील. बेंडिंग आणि टॉर्शनल. टॉर्शनल शिअर. 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 मी इथं हा पहिला कुठला लिहू, बेंडिंग. बेंडिंग. ओके, ठीक आहे, मी इथं बेंडिंग लिहिला. ओके, अजून दुसरं टॉर्शनल. टॉर्शनल. टॉर्शनल काय, शिअर. हम्म. ओके, टॉर्शनल शिअर. अजून टेन्साईल. ओके, तिसरा टेन्साईल. अजून आता मी बोलतो. नॉर्मली कुठल्याही शाफ्ट मध्ये मी ज्या केसेस सांगितल्या ह्याप्रमाणे काय असतं, कुठल्याही कॉम्पोनेंटचं डेड वेट वरून खाली ऍक्ट होत असतं. त्यामुळे एक तर इथं डायरेक्ट शिअर येईल किंवा किंवा ह्या लोडमुळे हे बेंड होईल. असं बेंड झाला म्हणजे बेंडिंग स्ट्रेस आला, ठीक आहे, त्यामुळे बेंडिंग स्ट्रेस आला. एक. दुसरं, टॉर्क ऍक्ट झाला की त्याचा दुसरा एंड नॉर्मली त्याच्या मोशनला अपोज करत असतो. मोशनला अपोज केला की तो ट्विस्ट होतो, आणि ट्विस्ट झाला की ट्विस्टिंगचा शिअर म्हणजे टॉर्शनलचा शिअर येणार. आणि जर अलॉंग द ऍक्सिसचा लोड असेल तर तो एकतर टेन्साईल असेल किंवा एकतर कॉम्प्रेसिव्ह असेल, एकतर टेन्साईल किंवा कॉम्प्रेसिव्ह. मग आपण एकाच शाफ्टवरती सायमल्टेनियसली तिन्ही स्ट्रेस जर ऍक्ट होत असतील तर, एका शाफ्टवरती सायमल्टेनियसली सगळे स्ट्रेसेस ऍक्ट होत असतील तर मला रिझल्टंट स्ट्रेस कॅल्क्युलेट करायला पाहिजे. मग रिझल्टंट स्ट्रेस कसा कॅल्क्युलेट करतो बघा ना आपण, त्याच्या आधी वेल्डिंग टॉपिक मध्ये बघितले, बेंडिंग आला, शिअर आला, वेगवेगळे टाईप आले ना. मग त्यांना कंबाईन करण्यासाठी काय करतो आपण, थिअरी वापरतो, प्रिन्सिपल स्ट्रेस थिअरी, एकतर टेन्साईल किंवा एकतर शिअर. त्यामुळे शाफ्टचं डिझाईन हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन करण्यासाठी एकतर टेन्साईल किंवा एकतर टेन्साईल किंवा शिअर स्ट्रेस थिअरीवरती वर्क होतं, ठीक आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांना कंबाईन करायचं असेल तर मला थिअरी यूज करायला पाहिजे. मग मी असं कन्सिडर करतो, समजा शाफ्ट वरती हा काय आला नाही, टॉर्शन पण आला नाही, फक्त टेन्साईल आला, फक्त टेन्साईल. तर टेन्साईल स्ट्रेस वरून शाफ्टचं डिझाईन कसं करणार बघूया आपण. फक्त टेन्साईल घ्या, त्यातलं मी एक नंबर म्हणतो, फक्त टेन्साईल स्ट्रेस लागला, फक्त टेन्साईल स्ट्रेस लागला तर सांगा टेन्साईलचा फॉर्म्युला. टेन्साईल स्ट्रेस इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असतो रे,
Force into area. फोर्स अपॉन इथे लिहितो मी लक्ष द्या. फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्स काहीतरी असेल एफ, काहीतरी असेल एफ, त्याला म्हणतो मी एफ. एरिया सांगा याचा एरिया. शाफ्टचा क्रॉस सेक्शन कसा असतो? हेक्झागोनल. कुठला सर्क्युलर असतो, बरोबर. मग सर्क्युलर असल्यामुळे तिथे एरिया काय येणार? पाय बाय फोर डी स्क्वेअर. पाय बाय 4 डी स्क्वेअर. मग जर याच्यावरून जर तुम्हाला मी म्हटलं की स्ट्रेसची किंमत किती आहे सांगा मला, तर मी थोडंसं सिम्प्लिफाय करतो. हा 4 वर घ्या. 4F डिवाइड बाय पाय डी स्क्वेअर. हा टेन्साईल स्ट्रेस आला. म्हणजेच शाफ्ट वरती ऍक्ट होत असलेला नुसता टेन्साईल स्ट्रेस हा किती असतो? 4F डिवाइड बाय पाय डी स्क्वेअर. जर फक्त टेन्साईल असेल तर, म्हणजे हे असणार नाही, हे पण असणार नाही. आता दुसरी केस घेतो. फक्त बेंडिंग आहे, टॉर्शन नाही आहे, टेन्साईल नाही आहे, फक्त बेंडिंग आहे. हा लोड लागला त्यामुळे बेंड झालं. फक्त बेंडिंग असेल तर, फक्त बेंडिंग घेतलं त्यावेळी दुसरा कुठलाही घ्यायचा नाही. फक्त बेंडिंग असेल तर बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला सांग. फक्त बेंडिंग आहे. आता Force बेंडिंग आपण सॉन्ग मध्ये बघितलाय, तो इथे लिहितो. M बाय आय इज इक्वल टू सिग्मा बाय वाय. हा बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला. तो सिग्मा इज इक्वल टू काय येणार? M वाय बाय आय. हा वाय इकडे घ्या. हा बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला. ठीक आहे, मी इथे लिहितो. M म्हणजे बेंडिंग मोमेंट, वाय डिवाइड बाय आय. आता आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि वाय म्हणजे काय रे? न्यूट्रल ऍक्सिस पासून एक्स्ट्रीम फायबरचं डिस्टन्स. हे आपण भरपूर वेळेला वापरलेलं आहे ना, वाय. मग मी जरा इथं किंमत पुट करतो. तर लक्ष द्या. याचा क्रॉस सेक्शन कसा असतो रे शाफ्टचा? सर्क्युलर. हा सर्कल आहे समजा. हा शाफ्टचा डायमीटर डी आहे. तर याचा सीजी बरोबर सेंटरला ऍक्ट होणार इथं. हा झाला याचा न्यूट्रल ऍक्सिस किंवा एक्स ऍक्सिस. सांगा मग बेंडिंग मोमेंट एमबी तसाच ठेवतो इंटू वाय किती असणार सांगा इथं? वाय. शाफ्ट हा सर्क्युलर आहे त्यामुळे वाय किती असणार? सर्कलचा हाफ a/2. बरोबर. हे वाय येणार. बरोबर. सो वाय म्हणजे किती येणार? d/2. बरोबर. वाय इज इक्वल टू d/2. इथे लिहितो d डिवाइड बाय 2 डिवाइड बाय आय म्हणजे मास मोमेंट ऑफ इनर्शिया. सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पाय बाय 32 पाय बाय 64 d⁴. तू पाय बाय 32 जर सांगालायस ते म्हणजे काय आहे? पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. मला पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. आता जरा लक्ष द्या, मी हे सिम्प्लिफाय. हा डिनॉमिनेटर 64 वर घेतो आणि हा खाली घेतो. हा 2 खाली घेतो, 64 वर घेतो. म्हणजे सिग्मा बी बेंडिंग स्ट्रेस इज इक्वल टू काय येणार बघा? MB इंटू डी. MB इंटू डी इंटू, जरा लक्ष द्या, हा डिनॉमिनेटर म्हणजे 64 वर घेतो. 64 वर घेतला. डिवाइड बाय पाय इंटू d⁴. पाय इंटू d⁴ इंटू हा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर मी खाली घेतो 2. हा 2 खाली आला. म्हणजे हे 32 आलं बघा. 2 कॅन्सल झाला 32. ह्यातला एक डी कॅन्सल झाला, इथं d³ राहिला. म्हणजेच फॉर्म्युला काय आला बघा? 32 हे कॅन्सल झालं MB डिवाइड बाय पाय इंटू d³. म्हणजे बेंडिंग स्ट्रेस जर तुम्हाला कोणी कॅल्क्युलेट करायला सांगितला शाफ्ट मधला, तर त्याचा फॉर्म्युला काय? 32 MB डिवाइड बाय पाय इंटू d³. हा जो मी फॉर्म्युला डिराईव्ह करालोय हा लक्षात ठेवायचा नाही. हे तुमच्या माहितीसाठी चाललंय. ठीक आहे. टेन्साईल जर असेल तर हा, बेंडिंग जर असेल तर हा. आता टेन्साईल झाला, बेंडिंग झाला, राहिला कुठला? टॉर्शनल शिअर. म्हणजे फक्त टॉर्क लागला, हे नाही, फक्त टॉर्क आहे. फक्त टॉर्क असेल तर काय असणार बघा? तिथं फक्त टॉर्शनलचा शिअर. म्हणून आता तिथं टॉर्शनल शिअर. तिसऱ्या टाईपचा स्ट्रेस टॉर्शनल शिअर जर लागला, टॉर्शनचा फॉर्म्युला काय रे? T/J इज इक्वल टू टाऊ बाय आर. बरोबर. सो टाऊ इज इक्वल टू काय येतं रे? TR/J. टी म्हणजे टॉर्क असते ना, टॉर्शनल मोमेंट.
म्हणून आपण त्याला एमटी म्हणतो. एमटी म्हणजे टॉर्शनल मोमेंट आर बाय जे. ठीक आहे. एम म्हणजे मोमेंट आहे, टी म्हणजे पण टॉर्क, टॉर्क म्हणजे मोमेंटच आहे, फक्त सिम्बॉल बदलला. सो एम आर बाय जे. सो शियर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, एम आर बाय जे. आता मोमेंट तसाच ठेवतो. आर म्हणजे रेडियस, शाफ्ट, हा शाफ्ट आहे तुमचा, हा सीजी, हा न्यूट्रल ऍक्सिस, तुमचा डायमीटर शाफ्टचा किती आहे, डी आहे. तर रेडियस किती यायची, रेडियस डी बाय 2 डिवाइड बाय जे म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो रे, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया पाय बाय 32 पाय बाय 32 डी रेस टू डी रेस टू 4. जरा टर्म्स रिअरेंज करतो, सेम मागासारखं. हा 32 वर घेतो, 2 खाली घेतो. सो 32 इंटू एम टी इंटू डी डिवाइड बाय 32 वर गेलाय, पाय इंटू डी रेस टू 4 इंटू हा 2 खाली आला, हे 2 हे झालं 16. तो 16 एम टी, या डी ला यातला डी गेला, क्यूब राहिला, डिवाइड बाय पाय डी क्यूब. म्हणजे शाफ्ट मध्ये जो शियर स्ट्रेस ऍक्ट होतो, शाफ्ट मध्ये जो शियर स्ट्रेस ऍक्ट होतो तो किती असतो, 16 एम टी डिवाइड बाय पाय डी क्यूब. बेंडिंग स्ट्रेस 32 एम बी डिवाइड बाय पाय डी क्यूब आणि टेन्साइल स्ट्रेस 4F डिवाइड बाय पाय डी स्क्वेअर. पण मोस्ट ऑफ द टाइम, काय म्हटलं मी, मोस्ट ऑफ द टाइम टेन्साइल स्ट्रेसची व्हॅल्यू ही निग्लिजिबल असते. काय म्हटलं मी, मोस्ट ऑफ द टाइम टेन्साइल स्ट्रेसची व्हॅल्यू ही निग्लिजिबल असते. मग निग्लिजिबल असेल तर मी याला सोडून देतो, म्हणजे निग्लिजिबल म्हणजे कन्सिडर करायला नको. म्हणजे कुठला स्ट्रेस ऍक्ट होतोय, बेंडिंग आणि टॉर्शन. मग जर समजा कंबाईन बेंडिंग आणि टॉर्शन स्ट्रेस जर ऍक्ट होत असेल तर मी देतो फॉर, हे लय महत्वाचं आहे. आता मी फॉर्म्युला एक तयार करालोय, तो प्रत्येक प्रॉब्लेमला लागणार आहे. फॉर कंबाईन बेंडिंग अँड टॉर्शनल स्ट्रेस. जर कंबाईन बेंडिंग आणि टॉर्शन आला म्हणजे काय, आता हा शाफ्ट आहे, ह्याच्यावर टेन्साइल नाही आहे, पण ह्याच्यामुळे बेंडिंग आला आणि इथं टॉर्शन आला, तर बेंडिंग आणि टॉर्शन मला आता कंबाईन करायला पाहिजे, म्हणजे रिझल्टंट काढायला पाहिजे. मग रिझल्टंट काढण्यासाठी आपल्याकडे 2 थिअरी आहेत, एक प्रिन्सिपल शियर स्ट्रेस थिअरी आणि दुसरी प्रिन्सिपल टेन्साइल स्ट्रेस. बरोबर. मग काय होईल, फॉर कंबाईन बेंडिंग अँड टॉर्शन त्यातली पहिली थिअरी घेतो, प्रिन्सिपल शियर स्ट्रेस थिअरी, म्हणजे मी त्यांचा रिझल्टंट काढणार आता, प्रिन्सिपल शियर स्ट्रेस थिअरी. ठीक आहे, प्रिन्सिपल शियर स्ट्रेस थिअरी. आता बघा, प्रिन्सिपल शियर स्ट्रेस थिअरी मध्ये त्यातनं जो स्ट्रेस येणार तो शियर असणार. सो टाऊ मॅक्स इज इक्वल टू, फॉर्म्युला ह्याच्या आधी तुम्ही भरपूर वेळेला वापरलाय, सिग्मा टी बाय 2 चा स्क्वेअर प्लस टाऊचा स्क्वेअर. ठीक आहे, हा फॉर्म्युला म्हणजे तुमचा हा बेंडिंग स्ट्रेस आणि हा जो शियर स्ट्रेस, ह्या दोघांना एकत्र करून तुम्हाला कंबाईन शियर स्ट्रेस मिळाला, म्हणजे हा तुमचा मॅक्सिमम शियर स्ट्रेस असतो कंबाईनचा. ठीक आहे. मग आता हा सिग्मा म्हणजे मी काय घेतलंय, कंबाईन बेंडिंग पण घेतलाय आणि टॉर्शन पण घेतलाय. आता बेंडिंगचा फॉर्म्युला इथं आहे बघा, बेंडिंग फक्त बेंडिंग असेल तर, आणि टॉर्शन असेल फक्त शियर तर तो इथं आहे बघा. मग ह्या 2 किमती उचलतो आणि इथं पुट करतो. मी आता जो फॉर्म्युला तयार करालोय हा पेपरला लागणार आहे, हा तुमचा पाठ होऊन जाईल. ठीक आहे, जरा लक्ष द्या. आता सिग्मा, सिग्मा बी म्हणजे बेंडिंग, हा फॉर्म्युला किती आहे बघा, 32 एम बी डिवाइड बाय पाय डी क्यू. हा सिग्मा झाला, हा डिवाइड बायचा 2 इथं लिहितो इंटू 2. समजलं, हा सिग्मा आणि हा डिवाइड बायचा 2. याचा काय पाहिजे मला, स्क्वेअर, ह्या सगळ्याचा स्क्वेअर प्लस शियर स्ट्रेस. आता येतो शियर स्ट्रेसचा स्क्वेअर, शियर स्ट्रेस इथे आहे बघा, फक्त शियर असेल तर 16 एम टी डिवाइड बाय पाय डी क्यूब चा स्क्वेअर. आता थोडस विचार करून सांगा मला, हे 2 त्या 32 ला कॅन्सल झालं तर किती राहणार, 16. म्हणजे हे 16 एम बी डिवाइड बाय पाय डी क्यूब आहे आणि हे 16 एम टी डिवाइड बाय पाय डी क्यूब. ह्या सगळ्याच्यात कॉमन काय रे, कॉमन विचार करून सांगा, कॉमन काय, 16 डिवाइड बाय पाय डी क्यूब. 16 डिवाइड बाय पाय डी क्यूब कॉमन आहे, पण त्यांचा स्क्वेअर आहे ना,
स्क्वेअर बाहेर घेतलं कॉमन. तर 16 डिवाइड बाय पाय डी क्यूब म्हणजे इथं राहिला फक्त काय एमबी चा स्क्वेअर प्लस 16 डिवाइड बाय पाय डी क्यूब मी बाहेर घेतले इथं म्हणजे इथं राहिला काय एमटी चा स्क्वेअर. समजलं? ह्या दोघांच्या मध्ये जे कॉमन आहे ते बाहेर घेतलं. आता हे जे कॉमन आहे ह्याचा स्क्वेअर आहे बघा आणि बाहेर रूट आहे. हे स्क्वेअर आणि रूट हे काय होणार कॅन्सल. त्यामुळे ही टर्म मी बाहेर घेतो. ही टर्म बाहेर घेतो म्हणजे 16 डिवाइड बाय पाय डी क्यूब आणि हे स्क्वेअर रूट गेलं हे बाहेर आलं आणि हे राहिलं एम बी स्क्वेअर प्लस एम टी स्क्वेअर. मग मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थेरी प्रमाणे शाफ्ट डिझाईन साठीचा फॉर्म्युला टाऊ मॅक्स इज इक्वल टू 16 डिवाइड बाय पाय डी क्यूब रूट एम बी म्हणजे बेंडिंग मोमेंटचा स्क्वेअर प्लस एम टी म्हणजे टॉर्शनल मोमेंटचा स्क्वेअर. टॉर्शनल मोमेंट म्हणजे टॉर्क. म्हणजे आता फॉर्म्युला किती सोपा झाला बघा. मला कोण जर म्हटलं की हा शाफ्ट डिझाईन करायचा आहे बाय युझिंग प्रिन्सिपल शिअर स्ट्रेस थेरी तर मी काय कॅल्क्युलेट करणार फक्त बेंडिंग मोमेंट टॉर्शनल मोमेंट इथं किमती टाकणार. हे टाऊ मॅक्स म्हणजे प्रिन्सिपल स्ट्रेस शिअर स्ट्रेस असतो तो इथं पुट करायचा. पहिला पुट डायमीटर बेंडिंग मोमेंट टॉर्शनल मोमेंट कॅल्क्युलेट करायचा. हे मटेरियल वरून मिळते तुम्हाला डायमीटर मिळते या फॉर्म्युला. ठीक आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला पाठ करायचा. पण हा फॉर्म्युला कुठल्या थिअरीसाठी आहे प्रिन्सिपल शिअर स्ट्रेस. आता असंच मी प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेस थिअरी जर कन्सिडर केली प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेस थिअरी तर काय फॉर्म्युला येतो ते बघूया. सेकंड प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेस थिअरी. प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेस थिअरी म्हणजे त्याच्यामध्ये येणार सिग्मा टी परमिसिबल. ओके. फॉर्म्युला हाच असतो फक्त जरा मॉडिफाय होतो. सिग्मा बी प्लस रूट सिग्मा बी बाय 2 चा स्क्वेअर प्लस टाऊ स्क्वेअर. हे बघा ही जी टर्म आहे तोच फॉर्म्युला आहे. ही जी टर्म आहे तोच फॉर्म्युला आहे फक्त प्लस पुढे सिग्मा बी असतो. सिग्मा बी असेल किंवा सिग्मा टी असेल काहीतरी एक. ठीक आहे. किमती पुट करतो लक्ष द्या. किमती पुट सिग्मा बी आपल्याकडे आहे इथं 32 एम बी डिवाइड बाय पाय डी क्यूब 32 एम बी डिवाइड बाय पाय डी क्यूब प्लस रूट मध्ये सिग्मा बी परत 32 एम बी डिवाइड बाय पाय डी क्यूब आणि हा डिनॉमिनेटरचा 2 इंटू 2 लिहितो. ह्या सगळ्याचा काय पाहिजे मला स्क्वेअर प्लस टाऊ म्हणजे शिअर स्ट्रेसचा स्क्वेअर 16 एम टी डिवाइड बाय पाय डी क्यूब चा स्क्वेअर. हा एम बी डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर प्लस शिअर स्ट्रेसचा स्क्वेअर. सेम मगासारखंच करतो. ठीक आहे. आता जे मगाशी केलं तेच करतो. कॉमन जी काय आहे ते बाहेर घेतो. कॉमन ह्या दोघांच्या मध्ये पहिल्यांदा बघा हा 2 त्या 32 ला कॅन्सल होईल इथं राहील 16. इथं 16 डिवाइड बाय पाय डी क्यूब आहे इथं 16 डिवाइड बाय पाय डी क्यूब आहे. 16 डिवाइड बाय पाय डी क्यूब हे दोघांच्या मध्ये कॉमन आहे. मी रूट मध्ये बाहेर घेतो. रूट मध्ये मी बाहेर घेतो 16 डिवाइड बाय पाय डी क्यूब. ह्या सगळ्याचा स्क्वेअर आहे बघा त्यामुळे स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये काय राहिलं 16 गेला पाय डी क्यूब बाहेर गेला राहिला एम बी चा स्क्वेअर प्लस इथं 16 पाय डी क्यूब बाहेर गेला राहिला एम टी चा स्क्वेअर. ओके. आता सेम मगासारखं करूया. हे स्क्वेअर आणि रूट हे कॅन्सल होईल हे बाहेर गेले. सो 32 एम बी डिवाइड बाय पाय डी क्यूब प्लस हे स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल 16 डिवाइड बाय पाय डी क्यूब. या ब्रॅकेट मध्ये राहिला एम बी स्क्वेअर प्लस एम टी स्क्वेअर. एम बी स्क्वेअर प्लस एम टी स्क्वेअर. सगळ्यांना इथपर्यंत समजलं मी काय केलं ते. आता माझ्याकडनं फॉर्म्युला लिहिताना एक चूक झाली बघा. हे सिग्मा बी बाय 2 आहे. 2 आहे. 2 आहे. आता हे झालं 16. हे 16 एम बी डिवाइड बाय पाय डी क्यूब हे 16 डिवाइड बाय पाय डी क्यूब हे रूट लिहायचं राहिला सॉरी रूट लिहायचं राहिला. हा हे 16 पाय डी क्यूब इथं पण आहे 16 पाय डी क्यूब इथं पण आहे कॉमन घ्या.
16 डिवाइड बाय पाय डी क्यूब. ब्रॅकेटमध्ये काय राहिला पाहिजे MB प्लस हे बाहेर गेले रूट MB स्क्वेअर प्लस MT स्क्वेअर इज इक्वल टू सिग्मा टी परमिसिबल. आता जर तुम्हाला सांगितलं प्रॉब्लेम मध्ये सॉल्व बाय युझिंग द प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेस थिअरी, प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेस थिअरी, तर मी हा फॉर्म्युला लिहित बसणार नाही आता, डायरेक्ट हे लिहिणार सिग्मा टी परमिसिबल इज इक्वल टू 16 डिवाइड बाय पाय डी क्यूब इन ब्रॅकेट MB प्लस रूट MB स्क्वेअर प्लस MT स्क्वेअर. आता जरा मुद्दा म्हणून मी कम्पेअर करून दाखवतो. हा शियर स्ट्रेस थिअरीचा फॉर्म्युला आहे, हा टेन्साईल स्ट्रेस थिअरीचा फॉर्म्युला आहे. दोन्ही फॉर्म्युले बघा, काय सांगा मला सर हा बोल. ते 16 ते शेवटला एक बाहेर काढलं माहिती आहे टर्म तुम्ही 16 डिवायडेड बाय पाय डी क्यूब. हा ते आज फक्त MB लिहिले प्लस 1 आणि पाहिजे ना कुठं वन पाहिजे, वरती ते 2 टर्म आहेत. हा 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 हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे बघा, हे इंटू हे आहे ना, मी बाहेर गेल्यावर 1 इंटू आलं नाही, 1 इंटू रूटच येणार ना हा. फक्त. हा. 1 इंटू रूट म्हणजे 1 हे रूटच आलं ना फक्त. मला वाटलं ते प्लस मध्ये आहे वाटतं MB प्लस म्हणून 1. हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. हा. बरं, हे दोन फॉर्म्युलांचा विचार करा आणि मला सांगा काय फरक आहे. ब्रॅकेट मध्ये प्लस MB आहे सिग्मा टी परमिसिबल. बघा हीच टर्म इथं आहे, फक्त इथं काय झाले बघा, इथं MB प्लस रूट आहे, इथं तो MB नाही आहे फक्त बाहेरचा. नाहीतर प्रिन्सिपल शियर स्ट्रेसला हा फॉर्म्युला, प्रिन्सिपल टेन्साईलला हा फॉर्म्युला. आता शाफ्टचा प्रॉब्लेम नक्की कसा सोडवायचा, एकदम सोपा असतो प्रॉब्लेम शाफ्टचा सोडवायला. कसं काय सोपा बघा, MB म्हणजे बेंडिंगचा मोमेंट, बेंडिंग मोमेंट काढायचा. MT म्हणजे टॉर्शनल मोमेंट म्हणजे टॉर्क काढायचा. ह्यो टॉर्क, ह्यो बेंडिंग मोमेंट, हे मिळालं सगळं. आणि हे मटेरियल वरती असते, SUT किंवा SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी, हे मटेरियल वरती. म्हणजे हे माहित झालं, हे माहित झालं, राहिलं काय प्रॉब्लेम मध्ये डायमीटर, शाफ्टचा डायमीटर मिळाला, संपलं. मग आता शाफ्टचा डायमीटर तुम्हाला हा मिळाला, तर मी जो पहिल्यांदा शाफ्ट सांगितला हा असं म्हणलेलं बघा, सेंटरला सगळ्यात जास्त डायमेन्शन असते, मग इथं कमी, मग इथं कमी. मग हा डायमीटर नक्की इथला असतो का इथला असतो, आपण कॅल्क्युलेट केलेला डायमीटर हा मिनिममचा असतो का हा मॅक्सिममचा असतो. समजा मी फॉर्म्युला वापरला, डायमीटर शोधला 50 mm आला, तर हा मिनिममचा डायमीटर असायला पाहिजे का इथला बाहेरचा असायला पाहिजे. कुठला असणार आहे, मिनिममचा कारण स्ट्रेस जास्त ऍक्ट होणार मिनिमम. बरोबर. का सांगा, कारण की तो डायमीटर जर इथं घेतला तर हा त्याच्यापेक्षा कमी येणार, मग इथं फेल होणार. हे फेल होऊ नये म्हणून तो मिनिममचा डायमीटर मिळतो. ठीक आहे, त्यामुळे एंडचा डायमीटर आपल्याला मिळतो, ह्याच्यापेक्षा हा मोठा असतो, याच्यापेक्षा हा मोठा असतो. मग किती मोठा असतो, तर तुम्ही जो इथं पॉवर ट्रान्समिटिंग एलिमेंट बसवता त्याप्रमाणे हे शोल्डर्स फॉर्म होतात, त्याप्रमाणे हे शोल्डर्स फॉर्म होतात. ठीक आहे, आता वळानो माझा फॉर्म्युला मी डिराईव्ह केलाय, तो एकमेव फॉर्म्युला आपल्याला पूर्ण शाफ्ट टॉपिक मध्ये लागणार आहे. मी फक्त परत एकदा सांगतो, ह्यातनं हा फॉर्म्युला डिराईव्ह करायला विचारायची पॉसिबिलिटी कमी आहे, प्रॉब्लेम मच येणार. काय म्हणलं मी, प्रॉब्लेम मच येणार, पण तरी पण मी तुम्हाला हे परत एकदा सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा ऍक्सल. ऍक्सल हा एक शॉर्ट शाफ्ट असतो, नॉर्मली सब्जेक्टेड टू बेंडिंग असतो. काय म्हणलं मी, नॉर्मली सब्जेक्टेड टू बेंडिंग असा जो शाफ्ट असतो त्याला म्हणतो आपण बाळांनो ऍक्सल. स्पिंडल हा पण एक शॉर्ट असतो, शॉर्ट शाफ्ट असतो, पण त्याच्यामध्ये टेपर पोर्शन असतो, त्याला म्हणतो आपण स्पिंडल. काउंटर शाफ्ट, एका शाफ्ट पासून दुसऱ्या शाफ्टला पॉवर ट्रान्समिट करायची आहे, पण त्याच्यामध्ये एखादा इंटरमिजिएट शाफ्ट आला सेकंडरी, तर त्याला म्हणायचं काउंटर शाफ्ट. इनलाईन शाफ्ट, नंबर ऑफ शाफ्ट एकेका लाईन मध्ये लावलेत, कपलिंगने कनेक्ट केलेत आणि पॉवर ट्रान्समिट केले, म्हणजे नंबर ऑफ मशीन रन करण्यासाठी, त्याला म्हणतो आपण लाईन शाफ्ट. मग शाफ्ट मधले आपण स्ट्रेसेस कुठल्या कुठल्या टाईपचे आहेत ते बघितले, बेंडिंग, टॉर्शन आणि टेन्साईल. मी फक्त टेन्साईल घेतला, फॉर्म्युला काढला. फक्त बेंडिंग घेतला, फॉर्म्युला काढला. फक्त बेंडिंग, फक्त टॉर्शन घेतला, फॉर्म्युला काढला. आणि इन जनरल एक केस घेतली
की नॉर्मली शाफ्ट मध्ये सगळे स्ट्रेसेस ऍक्ट होतात, पण टॉर्शनची व्हॅल्यू ही जरा कमी असते, म्हणजे निग्लिजिबल. म्हणून मी फक्त बेंडिंग टॉर्शन कंबाईन करायचं आहे. दोन वेगवेगळे स्ट्रेसेस आहेत, म्हणजे मला स्ट्रेस थेरी वापरायला पाहिजे. म्हणजे लिहिली प्रिन्सिपल शियर स्ट्रेस थेरी आणि दुसरी लिहिली प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेस थेरी. सिग्मा बी आणि टाऊच्या किमती पुट केल्या आणि हे फॉर्म्युले डिराईव्ह केले. तसं हे फॉर्म्युले डिराईव्ह करायला बाळांनो विचारायची पॉसिबिलिटी कमी आहे, याच्यावरती प्रॉब्लेमच येणार. ठीक आहे. आता तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. माझ्यासाठी हे दोन फॉर्म्युले इथनं पुढे मी कायम वापरत राहणार, हे दोन फॉर्म्युले. ठीक आहे. शाफ्टचा पूर्ण टॉपिक आता फक्त या दोन फॉर्म्युल्यावरती आहे. जर तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही विचारा.